प्रत्येक काकडी खाणाऱ्याला आणि काकडी उत्पादक शेतकरी बांधवाला एक प्रश्न नेहमी पडतो की काकडी खाताना कडू का लागते. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जाकीर मनसुरी, शेतकरी ॲग्रो क्लिनिक, शेतकरी कृषी सेवा केंद्र संस्थापक मार्गदर्शक. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे आपला काकडी खाताना कडू का लागते. तर अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय जाणून घेणार आहे. तर काकडी कडू कोणत्या घटकामुळे लागते, त्यामागील कारण काय आहे आणि त्यावर आपण उपाययोजना काय करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आणि अजूनही तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूब चॅनल आमचा सबस्क्राईब करा. चला तर शेतकरी मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओची सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, काकडी ही कोणत्या घटकामुळे कडू लागते. तर शेतकरी मित्रांनो, काकडी ही कुर्कुबिटेसिन नावाच्या घटकामुळे कडू लागत असते. आणि कुर्कुबिटेसिन हा घटक कधी काकडीमध्ये वाढतो, तर त्याचे मुख्य कारण आपण जाणून घेणार आहे. तर पहिलं मुख्य कारण आहे पाणी व्यवस्थापन. तर शेतकरी मित्रांनो, जर काकडी काकडी पिकाला फळं लागलेली आहे आणि त्या टायमाला जर समजा आपल्याकडून पाणी टंचाई बसली आणि उष्ण वातावरण असलं, तर त्या टायमाला आपले काकडीमध्ये कुर्कुबिटेसिन नावाचा घटक वाढत असतो आणि त्यामुळे आपली काकडी ही कडू होत असते. दुसरं मुख्य कारण आहे खत व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापनामध्ये आपण जर नायट्रोजनयुक्त खताचा वापर केला आणि पोटॅशयुक्त खताचा वापर कमी झालेला असेल तरीसुद्धा आपल्या पिकामध्ये काकडी पिकामध्ये कडूपणा येण्याची शक्यता असते. तर शेतकरी मित्रांनो, कसं तर बरेच शेतकरी बांधव काय करीत असतात, काकडीची वेलाची वाढ होण्यासाठी आणि हिरवगारपणा येण्यासाठी नायट्रोजन फॉस्फरसयुक्त खताचा अतिप्रचंड वापर करीत असतात आणि पोटॅशयुक्त खताचा वापर एकदम कमी होत असतो आणि पोटॅशची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता आल्यामुळं काकडी पिकामध्ये कडूपणा येण्याची शक्यता असते. शेतकरी मित्रांनो, तिसरं मुख्य कारण म्हणजे व्हरायटी. तर बरेच शेतकरी बांधव काकडीची लागवड करीत असताना स्थानिक किंवा जुन्या पद्धतीचे वाणांचा वापर करीत असतात. त्यामध्ये त्याचे अनुवंशिक गुणधर्मच कडवटपणाचे असतात. थोड्याफार प्रमाणात त्यामध्ये कडवटपणा येत असतो. अशा स्थानिक किंवा जुन्या वाणांचा वापर टाळायचा आहे. ज्या टायमाला तुम्ही दुकानामध्ये, कृषी सेवा केंद्रामध्ये काकडीची बियाण्याची खरेदी करायला जात असतात, त्या टायमाला आपल्याला त्या दुकानदाराला सांगायचं आहे की आपल्याला जी वाण देणार आहे ती बिटर फ्री वाण द्यायचं आहे, म्हणजे व्हरायटी घ्यायची आहे. आपल्याला ज्या टायमाला आपण बी खरेदी करायला जाऊ त्या टायमाला त्या दुकानदाराला आपल्याला सांगायचं आहे का बिटर फ्री व्हरायटीची काकडी आम्हाला द्या. तर चौथं मुख्य कारण आहे की काकडी काढणीसाठी उशीर होणे. तर बरेच शेतकरी बांधव हे कधी कधी काकडीला रेट नसतो किंवा काही त्यांच्या कामामुळे काकडी काढण्यासाठी उशीर होत असतो किंवा लेबर न मिळणे या कारणामुळे काकडी काढणीसाठी उशीर होतो. त्यामुळे काकडी जास्त दिवस झाडाला असल्यामुळे सुद्धा आपल्या काकडीमध्ये कुकुरबिटेसिन नावाचा हा घटक वाढतो आणि त्यामुळे काकडी ही खाण्यासाठी कडू लागत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे झाले 4 मुख्य कारण आणि त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं मुख्य कारण होतं की पाणी व्यवस्थापन. तर शेतकरी मित्रांनो, काकडी पिकाला पाणी हे नियमित द्यायचं आहे, वेळेवर द्यायचं आहे आणि पाणी जास्त बी होऊ द्यायचं नाही आणि कमी बी होऊ द्यायचं नाही. आणि जे आपलं काकडीचं बेड आहे त्यामध्ये कंटिन्यू वापसा कंडिशन ही टिकून ठेवायची आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण जर पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्या ज्या काकडीमध्ये कडवटपणा येणार आहे तो हा कडवटपणा अतिशय कमी प्रमाणात येणार आहे किंवा येणार पण नाही. तर शेतकरी मित्रांनो, दुसरं मुख्य कारण आहे खत व्यवस्थापन. तर शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश या आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, दुय्यम अन्नद्रव्य आहे, यांचा आपल्याला संतुलित वापर करायचा आहे. तर याचा संतुलित वापर झाल्यामुळं जे आपला कुकुरबिटेसिन नावाचा घटक आहे याची वाढ होणार नाही आणि आपल्या जे काकडीचे कडू लागणारे फळं आहे हे कडू लागणार नाही. तर तिसरं मुख्य कारण आहे व्हरायटी. तर शेतकरी मित्रांनो, व्हरायटी खरेदी करायला जात असताना आपण त्या दुकानदाराला विचारायचं आहे का आपल्याला बिटर फ्री व्हरायटी पाहिजे, म्हणजे आपल्याला काकडी ही कडू लागली नाही पाहिजे, अशाच वाणाची आपल्याला निवड करायची आहे. तर चौथं मुख्य कारण आहे शेतकरी मित्रांनो की काकडी काढणीसाठी लेट होणे, उशीर होणे. तर शेतकरी मित्रांनो, काकडीची काढणी ही वेळोवेळी करायची आहे, त्यामुळे आपल्या काकडीला कडवटपणा येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांचे काकडीची पीक आता सध्या आहे आणि काकडी खायला कडू लागत आहे. तर त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे किंवा काय खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन केलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ड्रीपमधून 05234
आणि बॉरॉन सोडायचं आहे किंवा 042-47 प्लस बॉरॉन हे सोडायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण 052-34 हे खत सोडणार असेल तर 5 किलो प्रति एकरासाठी 052-34 घ्यायचं आहे आणि 500 ग्रॅम बॉरॉन घ्यायचं आहे. तर त्याचबरोबर जर समजा आपण 052-34चा वापर न करता आपल्याला 042-47चा वापर करायचा आहे, तर 2.5 ते 3 किलो आपल्याला 042-47 हे खताचा वापर करायचा आहे आणि अर्धा किलो बॉरॉन ह्या खताचा वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे खत सोडल्यानंतर आपल्या पिकामध्ये कडवटपणा यायचं प्रमाण अतिशय कमी होऊन जाणार आहे. त्यानंतर आपल्याला फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला चिल मिक्स कॉम्बी म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स मायक्रोन्यूटन 25 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला साईज मास्टर हे 25 मिली प्रतिपंपासाठी घ्यायची आहे. तर ह्या दोन्हींचं मिश्रण करून आपल्याला आपल्या काकडी पिकावर फवारणी करायची. तर यामुळे काय होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, चिल मिक्स कॉम्बी किंवा न्यूट्रिन कॉम्बो यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, त्यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. तर त्यामुळं आपले जे सूक्ष्म अन्नद्रव्याची जर आपल्या पिकाला कमतरता आली असेल तर ती कमतरता पण भरून निघण्याचं काम ह्या चिल मिक्स कॉम्बी किंवा न्यूट्रिन कॉम्बो या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे होते. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या एरियामध्ये हे दोन्ही नसेल तर आपण दुसऱ्या कंपनीचं किंवा वेगळ्या कंपनीचं सुद्धा आपण हे घटक असलेलं सूक्ष्म अन्नद्रव्य वापरू शकतो आहे. त्याचबरोबर आपण जे साईज मास्टर हे घेणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, साईज मास्टर हे आपल्याला इकोमॅक्स ॲग्रो कंपनीचं खरेदी करायचं आहे. यामध्ये बऱ्याच कंपन्यांचे डुप्लिकेट पण औषधे येत असतात, तर आपल्याला इकोमॅक्स ॲग्रो कंपनीचंच साईज मास्टर हे खरेदी करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जी आपल्याला काकडी खाण्यासाठी कडू लागत आहे, ही जी समस्या आहे, तर या समस्येचं जे आपण मी व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला, त्या पद्धतीने जर आपण उपाययोजना केल्या, फवारणी व्यवस्थापन केली, ड्रिपचं जे खत व्यवस्थापन आहे ते केलं, त्यानंतर जे येणाऱ्या जे मुख्य समस्या आहे, जे मुख्य समस्यांचं मी तुम्हाला जे सोल्युशन सांगितले, त्या पद्धतीने जर त्याचं योग्य नियोजन केलं तर जे आपली काकडी खाण्यासाठी कडू लागत आहे, तर या समस्येचं आपलं समाधान होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या काही समस्या असेल कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.